विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये गट क आणि गट ड मध्ये पदभरती करण्यासाठी संपूर्ण आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क ची आणि गट ड ची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, एकूण जिल्ह्यानुसार जागा किती असणार आहेत आणि ही जाहिरात संपूर्ण कधीपर्यंत याचे काम पूर्ण होईल, कोणत्या महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल, डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवली जाईल. कोणत्याही प्रकारची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी व मुद्रांक विभागमध्ये शिपाई गट ड साठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असं पुस्तक सांगत आहे. हे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्नसंच दिलेले आहेत. आता या पुस्तकाची सर्वात महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या या ठिकाणी उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आलेले आहे. कारण ही परीक्षा घेणार आहे IBPS आणि IBPS प्रत्येक प्रश्नाला 5 पर्याय असतात. याच्यामध्ये एकदम चांगल्या लेव्हलच्या प्रश्नपत्रिका घेण्यात आलेल्या आहे. याच्यामध्ये सरावासाठी खूप अत्यंत 5 पर्याय देऊन देण्यात आलेले आहे आणि 2014ला जे प्रश्न विचारले होते 2014च्या प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. जर याची अनुक्रमणिका जर बघायची ठरली तर अशा प्रकारचे हे पुस्तक आहे. IBPS पॅटर्न नुसार 5 पर्याय देऊन घेण्यात आलेले आहे. आता जर येथे जर बघितलं तर याची संपूर्ण या अशा प्रकारची जी अनुक्रमणिका तुम्हाला इथे बघायला भेटेल. या पुस्तकाच्या या ठिकाणी डेमो देखील आपल्याकडे हा उपलब्ध आहे. तुम्ही येथे बघू शकता. अशा प्रकारचे एकदम चांगल्या लेव्हलचे प्रश्न दिलेले आहेत. जर हे पुस्तक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही हे ऑनलाईन पुस्तक घेऊ शकता. स्मार्ट स्टडी तर मित्रांनो, येथे जर तुम्ही बघितलं तर विषय सर्वात महत्त्वाचा असतो. कोणतेही परिपत्रक असेल त्याच्यामध्ये विषय सर्वात महत्त्वाचा असतो. येथे विषयामध्ये म्हटलेलं आहे राज्यमंत्री, त्याच्यामध्ये हे अवशेष असतात. त्याच्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी महाआरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त येथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर याच्यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे पुढे सर्व जे महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कधी तर 15 एप्रिल 2025 रोजी एक बैठक घेण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये आकृतिबंधाबद्दल उल्लेख केलेला आहे. याच्याबद्दल जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पुढे आपण बघूयात. आता बघू शकता जे डायरेक्टली कोणकोणते विषय होते. आता भरतीचा देखील त्याच्यामध्ये एक सर्वात जो पहिला विषय त्यांनी येथे मांडलेला होता. आता ही जाहिरात कधी येईल हे देखील पुढे डिटेल्स मध्ये सांगतो. फक्त तुम्ही थोडा धीर धरा. डिटेल्स मध्ये पुढे सांगेल तुम्हाला. ठीक आहे. आता जर पहिला येथे पॉइंट होता, शिवताप विभागाचा आकृतिबंध मंजूर करण्याबाबत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आकृतिबंध, त्याच्यामध्ये हा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये उत्तर काय भेटलेलं आहे, आकृतिबंध अद्ययावत करून पूर्णपणे करण्यात आलेला आहे. म्हणजेच जो आकृतिबंध आहे पदभरतीचा संपूर्ण तयार करण्यात आलेला आहे. आता त्याच्यावरती निर्णय काय घेतला आहे त्यांनी, तर आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे. आकृतिबंध पुढील 15 दिवसांत शासनास सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. म्हणजे याची प्रोसेस संपूर्ण सुरू झालेली आहे. आता त्याच्यामध्ये पुढे एक म्हटलेलं आहे, आता तालुका स्तरावर जे आरोग्य सेवक पद असतं त्याच्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक पदे तात्काळ भरण्यात यावी, असं त्यांचा दुसरा हा मागणी होती. त्याच्यामध्ये त्यांनी अभिप्राय दिलेला आहे की त्या अभिप्रायामध्ये म्हटलेलं आहे, जिल्हा परिषद स्तरावर आरोग्य सेवक व आरोग्य निरीक्षक या संवर्गातील पदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून भरले जातात. यांच्यामध्ये लवकर जिल्हा परिषदेची झडपीची देखील जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. आता हे पूर्ण तपासून पुढील कार्यवाही केली जाईल. याची संपूर्ण प्रोसेस चालू झालेली आहे. आता अजून देखील काही या पदभरतीबद्दल निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघू शकता सर्वात महत्वाचा, कोणतीही भरती येण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये बदली प्रस्ताव या ठिकाणी जोरदार याच्यामध्ये चालू असलेले तुम्हाला इथे बघायला भेटतील. याच्यामध्ये आता जे
पुढचा हे निर्णय सांगतो तुम्हाला. आता बघू शकता कोणतीही भरती येण्या अगोदर या ठिकाणी बघू शकता त्याचा सेवा प्रवेश नियम तयार केला जातो आणि त्याचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे हे देखील सांगतो. आता जो मुलांचा शेवटचा वारंवार येणारा एकच जो प्रश्न आहे की ही जाहिरात कधीपर्यंत होईल आणि एकूण जागा किती असणार आहेत याची माहिती आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला देतो. आता ही माहिती जी आहे माहिती अधिकार अंतर्गत पूर्वीच काही महिन्यांपूर्वी भेटलेली आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो. आता याच्यात बघितलं तर सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग, अ, जलजन्य रोग महाराष्ट्र राज्य अंतर्गत येथे हे माहिती भेटलेली होती. त्यांच्या अंतर्गत आर-टी-आय मार्फत म्हणजे माहिती अधिकार अंतर्गत ही माहिती भेटलेली आहे. आता जर इथं जर बघितलं तर विषयामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज करण्यात आलेला होता आणि ही माहिती संपूर्ण 11 पानांची माहिती त्यांनी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता जर येथे जर विचार केला, येथे त्यांनी म्हटलेलं आहे माहिती अधिकार अंतर्गत गट क, गट क ची आणि गट ड ची संवर्गातील सरळ सेवा व पदोन्नतीने एकूण मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची जून 2024 पर्यंत ही माहिती आहे. 2024 पर्यंत. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना जॉइनिंग येथे भेटलेली आहे. याच्यामध्ये 2000 भरतीच्या 23 ची देखील काही पदे असू शकतात. परंतु 2024 पासून ते जून 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त झालेली पदांची संख्या मोठी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व पदे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण सरळ सेवेने जर भरलेली 32,138 पदे होती. मंजूर पदे हे गट क चे पद सांगत आहे. मंजूर पदे 32,138 होती. त्याच्यापैकी सरळ सेवेने भरलेली पदे येथे किती आहेत तर 23,838 पदे एवढी गट क ची पद होते आणि सध्या रिक्त जर पदे बघितली तर येथे 8,480 प्लस पदे सध्या रिक्त आहेत गट क ची. आता पुढील महत्वाची माहिती आहे. जे गट ड चं पद आहे याच्याबद्दल विशेष माहिती पुढे सांगणार आहे. एकूण मंजूर पदे 13,091 एवढी मंजूर पदे होती. त्याच्यापैकी शासनाने भरली आहेत 8,201 पदे आणि सध्या रिक्त आहेत जर विचार केला इथे 4,890 रिक्त पदे आहेत जून 2024 पर्यंत. अशा प्रकारे गट क ची आणि गट ड ची मिळून 13,370 एवढी पदे रिक्त आहेत. परंतु अक्षरशः एवढी पदे रिक्त आहेत की हा महत्वाचा प्रश्न आहे. आता जर गट ड चा जर विचार केला हे विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गट ड वाले विद्यार्थी दुसरीकडे जॉईन झालेले आहेत. जवळ-जवळ 25% विद्यार्थ्यांनी येथे राजीनामे देऊन दुसरीकडे जॉब जॉइन केलेला आहे. त्याच्यामुळे मोठे जॉब इथं अ, रिक्त जागा झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर काही यांच्या बदली आणि काहींनी जॉब सोडले. त्याच्यानंतर एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त जागा झालेल्या आहेत. याच्यामध्ये देखील कमतरता झालेली नसणार. इथे 13,000 नसून कमीत कमी येथे जर विचार केला गट क आणि गट ड मिळून 10,000 पेक्षा जास्त जागा इथे भरल्या जातील. लवकरच ही पदभरती येईल. आता जिल्ह्यानुसार जागा जर बघायचं म्हटलं, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी हा 1 मिनिट हा चार्ट दाखवतो. हा मोबाईल तुम्हाला इथे आडवा करण्याची गरज आहे कारण इथं जिल्हा वाईज वेगळेच आता ठीक आहे. आता हे मी डायरेक्टली हे तुम्हाला इथे दाखवत नाही कारण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून घेईल. परंतु या ठिकाणी जर पदानुसार हे जर संपूर्ण माहिती जर बघायची असेल तुम्हाला, तर हे जर आहे ना, ते डिटेल्समध्ये तुम्हाला खालच्या म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला देतो. तिथून सर्व डिटेल्समध्ये आता ही जी वरची आडवा तक्ता दिलेला आहे, ते जिल्ह्यानुसार दिलेलं आहे. जे ऑफिस आहेत गव्हर्नमेंटचे मोठमोठे हॉस्पिटल आहेत त्यांच्यानुसार हे रिक्त जागांचा अहवाल हा आडवा दिलेला आहे इथं. तो तुम्हाला बघता येईल. प्रयोगशाळा सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी वगैरे सर्व गट ड चे मध्ये वेगवेगळे खूप पदे असतात इथे. जर बघितलं तर इथं जर 64 आणि 1 मिनिट 86 वेगवेगळी पदे याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आता ही पदे जर तुम्हाला हा जो पूर्ण डाटा आहे हा भरतीचा, तो स्पेशल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी लिंक देतो. तिथे तुम्ही जॉइन करून घ्या आणि बघून घ्या. आता विशेष म्हणजे या पदभरतीचे काम थोडे अंतिम टप्प्यात असल्यामुळे जाहिरात ही प्रत्येक ज्या सरळ सेवेच्या महत्त्वाच्या ज्या जाहिराती आहेत, त्या तुम्हाला जुलै नंतरच बघायला भेटेल आणि ही जाहिरातमध्ये हे संपूर्ण रिक्त पदांचा अहवाल अजून बाकी आहे आणि रिक्त होणाऱ्या पदांची संख्या मोठी असल्यामुळे ही जाहिरात तुम्हाला जुलै नंतर ऑगस्ट महिन्यामध्येच आलेली बघायला भेटेल. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी
YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.